पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील प्रभू श्रीराम मंदिर येथे श्रीराम नवमी निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे काकड आरती व भजन, त्यानंतर पूजा व अभिषेक तसेच प्रभू श्रीराम जन्माचे हरिकीर्तन आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, प्रभू श्रीराम रक्षास्त्रोत, सामुदायिक पारायण, प्रवचन, संध्याकाळी दिंडी सोहळा व पालखी मिरवणूक, ग्राम प्रदक्षिणा आणि रात्री महाप्रसाद व जोड भजनांचा कार्यक्रम असे उपक्रम राबवले गेले। जोड भजनांच्या कार्यक्रमांमध्ये श्री गणेश वारकरी भजन मंडळ मोरबे व श्री भैरवनाथ वारकरी भजन मंडळ कासप पनवेल रायगड यांच्यात जुगलबंदी झाली। या रामनवमी उत्सवात सन्मित्र गणेश मंडळ उमरोली, ग्रामस्थ मंडळ उमरोली, माऊली कृपा हरिपाठ मंडळ उमरोली, सर्व क्रिकेट संघ उमरोली, सर्व महिला बचत गट यांनी सहभाग घेतला। यावेळी या उत्सवास KVS ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर S कृष्णकुमार सर, पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक, समाजसेवक प्रवीण शेंडे, राजन शेलार आदींनी उपस्थिती दर्शवली। यावेळी निवेदिता चौधरी, अविनाश चौधरी, अमित आंग्रे यांनी सन्मित्र मंडळातर्फे त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्रभू श्री राम उत्सवाबद्दल माध्यमांना माहिती दिली। नमस्कार, माझं नाव अमित प्रभाकर आंग्रे, मुरोली, आम्ही इकडचे स्थानिक आहोत आणि हा उत्सव आम्ही 2024 साली 22 जानेवारी 2024 साली आम्ही या राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा केली। ज्यावेळी आपल्या देशामध्ये अयोध्याचं प्राणप्रतिष्ठा झाली होती भारत देशामध्ये, त्याच वेळी आम्ही या ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तोच मुहूर्त साधून आम्ही केली होती आणि पूर्ण गावाने आणि पूर्ण आमच्या सन्मित्र गणेश मंडळी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे। गेली आम्ही 10 वर्षापासून या मंदिराच्या उभारणीसाठी कालपासून मेहनत करत होते। ज्येष्ठ लोक होते, युवक होते, सर्व महिला मंडळ होते, छोटी बालक, सर्वांनी लहानपणापासून म्हणजे खूपच वर्षापासून याच्यासाठी मेहनत घेतली आणि असा आमच्या खूप वर्षाच्या प्रयत्नाला हा फळ मिळालं आणि अशी भव्य अशी आम्ही इमारत या ठिकाणी मंदिर स्थापन केलं आणि आज या उत्सवाला आम्हाला या ठिकाणी 3रा वर्ष आहे आणि आम्ही खूप जोराने, उत्साहाने आणि तेवढ्याच भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतो। सकाळी आमचं आज 5 वाजता काकड आरती झाली, त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी एक कीर्तन झालं आणि कीर्तन नंतर आम्ही या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं जन्मोत्सव साजरं केलं आणि त्यानंतर या ठिकाणी पूर्ण गावासाठी येणाऱ्या पूर्ण भाविकांसाठी महाप्रसाद होतं। त्यानंतर थोड्या 4 वाजता या ठिकाणी एक प्रवचन होतं आमच्या विगरच्या महाराजांचं आणि त्यानंतर 5:30 ते 6 वाजता या ठिकाणी आमची एक वारकरी दिंडी असते, म्हणजे महिला मंडळच्या हरिपाठाच्या ठेक्यावर आम्ही पूर्ण गावातून दिंडी घेऊन आलो आणि मिरवणूक पालखी घेऊन आलो आणि आता यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आता सुद्धा महाप्रसाद होता या ठिकाणी आणि अजूनपर्यंत महाप्रसाद चालू आहे आणि किती जण भाविक आहोत, किती आले तरी आम्ही या ठिकाणी कमी पडून देत नाही आणि त्यानंतर आता या ठिकाणी जोड भजन चालू आहे। असा हा आमचा उत्सव पूर्ण गावाचा आहे आणि त्यामध्ये आम्ही सर्व प्रेमाने आणि सर्व भक्तिभावाने हा उत्सव आज पूर्ण दिवसभर साजरा करतो आणि आजच्यानंतर उद्या सुद्धा या ठिकाणी काल्याचे कीर्तन असेल आणि त्यानंतर सुद्धा महाप्रसाद आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त झाला असं आम्ही सांगू शकतो। असा हा आमचा 2 दिवस कार्यक्रम या ठिकाणी गेली 3 वर्ष आम्ही या ठिकाणी भक्तिभावाने करतो आणि यासाठी आमचे सर्व महिला मंडळ आणि आमचे सहकारी अशा सर्व या ठिकाणी खूप आशावादी आणि त्यासाठी खूप योगदान सर्वांचं आहे आणि आता या ठिकाणी आलेले आमचे सर्व मित्रमंडळ की तुम्ही पाहुणे मंडळी आले त्यांचं मी नाव या ठिकाणी घेतो, त्यांचं धन्यवाद करतो की KVS चे चेअरमॅन आणि संस्थापक अध्यक्ष श्री प्रोफेसर डॉक्टर S कृष्णकुमार, तसेच कोकण संस्थाचे संपादक पनवेलचे डॅशिंग पत्रकार केवळ महाडिक आणि समाजसेवक प्रवीण शेंडे, तसेच उद्योजक श्री राजन शेलार, या सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा वेळातला वेळ काढून आमच्या या उत्सवाच्या ठिकाणी आलेत आणि आमच्या या कार्यक्रमाला खरंच चांगलं तुमची साथ लागली आणि शोभा आली, त्याबद्दल आम्ही आमच्या या सन्मित्र गणेश मंडळ आणि प्रभू श्रीरामचंद्रच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो। असाच प्रेम, अशीच तुमची लोभ आमच्या या ठिकाणी असो हेच आम्ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि तुमचं धन्यवाद करतो। मी निवेदिता चौधरी, फाउंडर ऑफ निविस टच अँड ग्लो। माझं सलून पनवेलमध्ये आहे, पण मी एक खेडेगावातून बिलॉंग करते। माझ्या गावात रामनवमी हा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा होतो
आणि आम्ही खूप एन्जॉय करतो हा सण. आणि आमच्या इथे आज उपस्थिती लाभलेली आम्हाला कृष्णा सर आणि महाडिक सर आणि शेडगे सर आणि शेलार सर यांना खूप खूप धन्यवाद. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.